ह्या पिकामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम असल्यामुळे याचा रोजच्या जीवनामध्ये आपण उपयोग होतो. कमी पाण्यात येणारं पीक आहे आणि याच्यावर एक आपण बघू शकता, हा जी माशी आहे मधमाशी, आता ही मधमाशी ह्या सुगंध वासामुळे अतिशय आकर्षित झालेली आहे. याच्यावर भरपूर मधमाशी बसल्यामुळे ते पोलनी सुद्धा छान होणार आहे आणि याचं ॲव्हरेजही आणि याचं उत्पादनही भरपूर होणार आहे. शेतकऱ्यांना विनंती आहे की रेग्युलर पिकं न घेता आपण काहीतरी नवीन नवीन करावे आणि त्याच्यातून उत्पन्न घेऊन, अतिशय महत्त्वाचे उत्पन्न घेऊन चांगली वाटचाल करावी, असं माझं एक शेतकऱ्यांना सांगणं आहे. जालनाच्या मांडवा गावात एक तरुण शेतकरी पारंपरिक शेतीच्या चौकटी मोडत नव्या वाटा शोधताना दिसतोय. नारायण अंकुशराव चंद पाटील यांनी थेट मेक्सिकोतील चिया या पिकाची लागवड करून एक वेगळाच प्रयोग यशस्वी करून दाखवलाय. 1.5 एकर क्षेत्रात घेतलेल्या या पिकासाठी खर्च अत्यंत कमी पण उत्पन्न मात्र लाखोच्या घरात जाणारे. एकेरी 6 ते 7 क्विंटल उत्पादन आणि सध्याच्या बाजारभावानुसार 1.25 लाखांपर्यंत मिळणारा हा परतावा. हे चिया सीड्स आहे. हे मेक्सिको देशातलं पीक आहे. याची लागवड आम्ही 5 डिसेंबरला केलेली आहे. याला एकरी बियाणे 2 किलो लागतं आणि याचं खत व्यवस्थापन झालं म्हणलं कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारं पीक आहे आणि याचं फवारणी खर्चही कमी आहे आणि याचं मार्केट म्हणलं तर वाशिम आणि MP इंदूरमध्ये आहे. याचं एकरी उत्पन्न विचार केला तर एकरी 5 ते 7 क्विंटलपर्यंत उतारा येतो याचा आणि कमी खर्चात उत्पन्न देणारं पीक आहे. याला शेवटपर्यंत किती खर्च लागतो? एक 15,000पर्यंत खर्च येईल आणि आता त्याला उत्पन्न किती होऊ शकतं? 7 क्विंटलपर्यंत उतारा येऊ शकतो आणि याचा बाजार भाव विचार केला तर 18,000 ते 25,000पर्यंत मार्केट आहे याचं. हे घरगुती वापरामध्ये कशामध्ये वापरले जाते? हे घरगुतीमध्ये वापराचं ठरलं याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे याच्यामध्ये आपण रोजच्या याचा याच्यामध्ये उपयोग करू शकतो. जसं शरबत बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो आणि आयुर्वेदिकमध्ये याचा जास्त उपयोग केला जातो. जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांनी केला असेल? जे बदनापूर तालुक्यात विचार केला तर 17-10 शेतकरी आहे. आपण कधीपासून हे करताय? माझं पहिलंच वर्ष आहे याचं लागवड करण्याची. किती उत्पन्न निघू शकतं आपल्याला आता? याचं एकरी आपण 10 ते 12 क्विंटल पकडलं. किती एकरमध्ये? 1.5 एकरमध्ये आपली लागवड याची. मार्केट वाशिमला आहे पण वाशिमपेक्षा इंदूरला मोठं मार्केट आहे याचं. आपल्या जालना जिल्ह्यात मार्केट नाही याचं. काय नाव आपलं? नारायण अंकुशचंद, राहणार मांडवा, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. दुसऱ्या शेतकऱ्यांसाठी काय सांगाल आपण? दुसऱ्या शेतकऱ्यांना एवढं सांगू शकतो की पारंपरिक शेती न करता की नवीन काही पीक पद्धत अवलंबणे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये चिया सीड घेऊ शकतो आपण. बरेचसे असे काही बाहेरच्या देशातले पीक आहे त्याच्यामध्ये आपण चियाचं उल्लेख करू शकतो किंवा लागवड करा म्हणू शकतो शेतकऱ्यांना. कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे पीक आहे. प्रोटीन, फायबर आणि कॅल्शियमने समृद्ध असलेले हे चिया बीज आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. त्यामुळे आयुर्वेदिक औषधांपासून ते उन्हाळ्यातील पेयांपर्यंत याची मोठी मागणी आहे. आणि आता नारायण पाटील यांच्या याच प्रयोगामुळे इतरांसाठी नवी दिशा खुली झाली आहे. पारंपरिक शेतीसोबत असे आधुनिक प्रयोग स्वीकारले तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकतं आणि शेती अधिकच फायदेशीर ठरू शकते. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे नारायण अंकुशराव चंद पाटील यांचा हा नवा यशस्वी प्रयोग. मी या पिकाविषयी आपल्या परिसरात शेतकऱ्याला एवढंच सांगेल की कमी खर्चामध्ये येणारं हा एक पीक आहे. पारंपरिक शेती न करता हे कमी खर्चात येणारं पीक आहे. त्यांनी हा पिकाचा प्रयोग करून पाहावा. याचं उत्पादन अतिशय चांगलं आहे आणि याचं मार्केटही चांगलं आहे, याचे रेट बी चांगले आहे.